नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज इयत्ता 6वी सायन्स घेणार आहे. त्यामधील पहिला जो चॅप्टर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच काय तर सजीवांची लक्षणे. त्यामधील रिस्पायरेशन म्हणजे काय श्वसन हा पॉईंट पाहणार आहोत. आता श्वसन म्हणजे नेमकं काय ते पाहणार आहोत. आता काही प्राणी जे आहेत ते काय करतात, हवा जी आहे ते नाकावाटे फुफ्फुसापर्यंत घेतात, त्याला काय म्हणतात श्वास घेणं असे म्हणतात. आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ नाकावाटे काय करतात बाहेर सोडतात, त्याला काय म्हणतात उच्छ्वास असं म्हणतात. श्वास आणि उच्छ्वास ह्या ज्या क्रिया आहेत त्या काय होतात सतत कंटिन्युअसली काय असतात चालू असतात. आता ते तुम्हाला मी इंग्लिशमध्ये सांगते बघा. मेनी ॲनिमल्स ब्रीथ थ्रू देअर नोज टेकिंग एअर इनटू द लंग्स थ्रू द नोज इज कॉल्ड इनहॅलेशन. इंग्लिशमध्ये त्याला काय श्वास घेणे याला काय म्हणतात इनहॅलेशन असं म्हणतात. अँड रिलीज द कार्बन डायऑक्साईड गॅस अँड वॉटर वेपर इज कॉल्ड एक्झायलेशन. त्याला काय म्हटलं जातं, ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ नाकावाटे शरीराबाहेर टाकली जाते त्याला एक्झायलेशन असं म्हटलं जातं. तर नाकावाटे शरीरामध्ये ऑक्सिजन घेणे त्याला काय म्हटलं जातं इनहॅलेशन असं म्हटलं जातं. आता बऱ्याच प्राण्यांना का नाही नाक हा अवयवच नसतो. मग आता असे प्राणी कसे श्वास घेतात, तर इतर अवयवांद्वारे श्वास घेतात. उदाहरण जर सांगायचं झालं तर मासा काय करतो, कल्ल्यांद्वारे ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो. आता श्वसन म्हणजे नेमकी क्रिया काय आहे ते आपण नीट समजून घेऊया. श्वसन म्हणजे काय, तर शरीरामध्ये नाकावाटे घेतलेला ऑक्सिजन आणि आपण मानवाने घेतलेलं जे अन्न आहे याच्यामध्ये काय होते रिॲक्शन होते आणि त्या रिॲक्शनमधून काय होते एनर्जी प्रोड्यूस होते, म्हणजे एनर्जी काय होते निर्माण होते. याला काय म्हटलं जातं श्वसन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी इन द बॉडी थ्रू द रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन अँड द फूड consumed by a living thing is called respiration. त्याला काय म्हटलं जातं श्वसन असं म्हटलं जातं. की जे नाकावाटे घेतलेला जो ऑक्सिजन आहे आणि अन्न जे आहे यांच्यामध्ये काय होते रिॲक्शन होते आणि त्या रिॲक्शनमधून एनर्जी प्रोड्यूस होते, म्हणजे एनर्जी निर्माण होते, त्याला काय म्हटलं जातं रिस्पायरेशन असं म्हटलं जातं. आणि हीच क्रिया प्लॅन्टमध्ये पण घडून येते, वनस्पतीमध्ये पण ते घडून येत असते. त्यांचे जे सेल्स आहेत ना त्यांच्यामध्ये देखील काय होते ही क्रिया घडून येत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत. उर्वरित भाग जो आहे तो पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.